नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सुरुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, आता सीबीटी एक्झाम आपली जवळ आलेली आहे आणि सीबीटी एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला एमसीक्यूची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचं जे 9वं मॉड्यूल आहे, ज्याला आपण काय म्हणू वायरिंग इन्स्टॉलेशन अँड अर्थिंग, म्हणजे या आधी बघा आपण बेसिक वायरिंग बद्दल एमसीक्यू बघितले आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण वायरिंग इन्स्टॉलेशन आणि अर्थिंग बद्दलचे काय बघणार आहे एमसीक्यू बघणार आहे. आणि या पार्टला म्हणजे या कम्प्लीट टॉपिकला मी 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. आजच्या पार्टमध्ये आपण याचा पहिला पार्ट डिस्कस करणार आहे. या आधीचे सगळेच्या सगळे मॉड्यूल हे मी माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ज्याही विद्यार्थ्यांनी ते मॉड्यूल बघितले नसतील तर तेही कंटिन्यू बघा आणि हेही सोबत सोबत काय करा अभ्यासाचा चालू राहू द्या. चला क्वेश्चन नंबर पहिल्यापासून सुरू करूया. व्हॉट इज द मिनिमम साइज ऑफ कॉपर कंटिन्युटी कंडक्टर यूज इन अ सिंगल फेज डोमेस्टिक वायरिंग. आता बघा काय होतं की आपल्या घरामध्ये नाही का एक अर्थ कंटिन्युटी कंडक्टर लावलेला असतो. तर म्हणजे काय त्यांनी विचारलं की BIS नियमानुसार सिंगल फेज डोमेस्टिक वायरिंग म्हणजे आपली घरगुती वायरिंग मध्ये कॉपर अर्थ कंटिन्युटी कंडक्टरची किमान कमीत कमी काय सांगितलं, किमान म्हणजे काय असेल मिनिमम किंवा कमीत कमी आकार किती असायला पाहिजे. आता आपण अर्थिंग कशासाठी करतो रे, आपण अर्थिंग करत असतो बघा प्रोटेक्ट इक्विपमेंटच्या अर्थिंग करतो. आपण अर्थिंग करतो म्हणजे काय की एखादं जर इक्विपमेंट असेल त्या इक्विपमेंटला काय करतो अर्थ करतो, आपण अर्थ सोबत कनेक्ट करतो. मग आता प्रत्येक इक्विपमेंटला एक सेपरेट वायर न करतो का नाही करत, आपण काय करतो घरात जेवढेही नंबर ऑफ इक्विपमेंट असतील या सगळ्याला काय करतो अर्थिंग असं काय करतो लूप करतो आणि या लूप केलेल्या अर्थिंगला काय करतो आपण जी आपली मेन अर्थिंग आहे ना त्या अर्थिंग सोबत कनेक्ट करत असतो. आणि मग या इथून इथपर्यंत येणारा जो वायर असतो याला म्हणतात अर्थ कंटिन्युटी कंडक्टर ECC म्हणतात. याचा आपण आधी शॉर्ट फॉर्म बघितला होता. अर्थ कंटिन्युटी कंडक्टर, ते अर्थ कंटिन्युटी कंडक्टरची साईज किती असायला पाहिजे तर BIS नुसार ही साईज असायला पाहिजे 1.5 mm² एवढी साईज असायला पाहिजे अर्थ कंटिन्युटी कंडक्टरची. जर तुम्ही पॉवर सर्किट वगैरे बघितलं पॉवर सर्किटची 2.5 mm असायला पाहिजे नॉर्मल असेल तर, म्हणजे लाईट फॅन लोड साठी 1.5 mm पर्यंतचा वायर वापरतो. हे कधीतरी डिस्कस करू, पण याच्या लक्षात राहू दे ऑप्शन नंबर काय डी बरोबर उत्तर. आता क्वेश्चन नंबर दुसरा बघा, अर्थिंग रिलेटेडच अर्थिंग रिलेटेडच क्वेश्चन आहे. विच मेथड इज यूज टू रिड्यूस द अर्थ रेजिस्टन्स. काय सांगितलं त्यांनी, अर्थ रेजिस्टन्स व्हॅल्यू इन एक्झिस्टिंग अर्थ, म्हणजे अस्तित्वात असलेल्या अर्थिंग मधील अर्थ प्रतिकारक मूल्य कमी करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते. आता यांनी काय सांगितलं की ऑलरेडी काय समजा आहे तुमचं घर आहे आणि या घराची तुम्ही काय केलेली अर्थिंग केलेली आहे, घराची काय केली तुम्ही रे अर्थिंग केलेली आहे. तर आता ही अर्थिंग झालेली आहे ऑलरेडी. मग या अर्थिंगचा जर का तुम्हाला अर्थ रेजिस्टन्स कमी करायचा असेल बघा, अर्थचा नाही का रेजिस्टन्स जर का कमी करायचा असेल आणि अर्थ रेजिस्टन्स जेवढा कमी असला तेवढी चांगल्या क्वालिटीची अर्थिंग मानली जाते. मग आपल्याला काय करायचं आहे अर्थचा रेजिस्टन्स कमी करायचा एक्झिस्टिंग आहे त्याचा, तर तुम्ही काय करणार. तर पहिला प्रश्न बघा, इन्क्रीजिंग द लेंथ ऑफ इलेक्ट्रोड. मला सांगा ऑलरेडी तुम्ही काय केलेलं आहे बघा, ही लेंथ वाढवली तर रेजिस्टन्स कमी होतो, पण त्यांनी काय सांगितलं ऑलरेडी अर्थिंग तुमची झालेली आहे. मग ऑलरेडी झाली असल्यामुळे आपण याचा म्हणजे त्याचा काय करू शकतो इलेक्ट्रोडची लेंथ जाऊन वाढू शकत नाही, म्हणजे ए ऑप्शन कटलं. नंतर बघा, कीपिंग वेट कंडिशन टू अर्थ पिट्स ऑलवेज, म्हणजे बघा तुम्ही जर ही गोष्ट ऐकलं असेल तर तुम्ही कोणते मोठमोठे सबस्टेशन बघा आणि घरी बघा तुम्ही काय करावं लागतं माहिती का, जिथेही आपण अर्थिंग केलेली ना त्या अर्थिंगला आपल्याला पाणी टाकावं लागतं, म्हणजे तिथं ओलं ठेवावं लागतं. का बरं, कारण जर तुम्ही ओलं ठेवलं त्याचा रेजिस्टन्स काय होत असतो कमी होत असतो. आणि हीच एक मेथड आहे की म्हणजे ऑलरेडी तुम्ही अर्थिंग केलेली आहे आणि अर्थिंग केलेली असताना सुद्धा तुम्ही काय करू शकता त्याचा अर्थ रेजिस्टन्स अजून कमी करायचा असेल तर तुम्ही काय करता त्याला काय करावं लागेल आपल्याला पाणी टाकावं लागेल, म्हणजे किंवा त्या जो अर्थ पीठ आहे त्याला काय करावं लागेल ओलं ठेवावं लागेल. बाकी बघा, ऍडिंग मोर सँड अँड चारकोल, हे तर ऑलरेडी करायला पाहिजे होतं अर्थिंग करायच्या आधी, म्हणजे ऑप्शन नंबर सी पण नसणार आहे. आणि काय सांगितलं, इन्क्रीजिंग द डायमीटर ऑफ द अर्थ इलेक्ट्रोड, यानं सुद्धा अर्थिंग वाढला असता, पण आता ऑलरेडी काय आपला अर्थिंग काय झालेली आहे आणि झालेली असताना फक्त आपण एकच गोष्ट करू शकतो ती म्हणजे काय करू शकतो अर्थिंगला नेहमी ओलं ठेवू शकतो. म्हणून मोठमोठ्या सबस्टेशनमध्ये जेवढी इक्विपमेंटची अर्थिंग केलेली असते ना त्याच्याजवळ तुम्ही सबस्टेशनला जर का भेट दिली असेल तर तिथं नाही का म्हणजे पाण्याचे वॉल ठेवलेले असतात आणि तिथं प्रत्येक काय करतात पाणी टाकत राहतात, जेणेकरून अर्थिंग काय राहिली पाहिजे प्रॉपर राहिली पाहिजे. नंतरचा क्वेश्चन बघा, वाय AC रिक्वायर टू मेजर द अर्थ रेजिस्टन्स बाय युझिंग अर्थ रेजिस्टन्स टेस्टर. आता हा खूप नाही का इम्पॉर्टंट प्रश्न आहे, इम्पॉर्टंट म्हणल्यापेक्षा कन्सेप्च्युअल प्रश्न बघा. त्यांनी काय विचारलं, व्हाय द AC रिक्वायर टू मेजर द अर्थ रेजिस्टन्स, म्हणजे आपण अर्थ रेजिस्टन्स मेजर करत असताना फक्त आणि फक्त AC सप्लायच का वापरतो युझिंग अर्थ रेजिस्टन्स टेस्टर, म्हणजे अर्थ रेजिस्टर टेस्टर मध्ये. आता काय होतं की याच्या मागचं कारण सांगतो मी तुम्हाला. काय होतं माहिती का, ज्याही वेळेस आपण काय करतो जर समजा DC वापरला, काय होतं की इथं नाही का अर्थचा इलेक्ट्रोड असतो, अर्थचा काय असतो आपला एक अर्थ इलेक्ट्रोड, समजा तुम्ही काय केला जमिनीत टाकला, मग हा जो अर्थचा इलेक्ट्रोड आहे आणि जर तुम्ही इथं DC सप्लाय कोणता सप्लाय दिला, तुम्ही DC सप्लाय दिला, कोणता सप्लाय दिला रे DC सप्लाय दिला, तर ऑलरेडी काय माहिती हा इलेक्ट्रोड आहे, म्हणजे हा एक बघा जर तुम्ही इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस ऐकला असेल तर इलेक्ट्रोलिसिस प्रोसेससाठी फक्त DC पाहिजे असतो. तर त्याच्यामध्ये काय होतं की हा इलेक्ट्रोड बघा इलेक्ट्रोड काम करेल आणि सोबत याच्यामध्ये नाही का आपण वेगवेगळे म्हणजे मातीमध्ये वेगवेगळे केमिकल असतात आणि आपण मीठ वगैरे टाकलेलं म्हणजे इथं काय असतं केमिकल प्रेझेंट असतात
आणि जर तुम्ही इथं जर का डीसी सप्लाय दिला ना, तर या डीसी सप्लायमुळे इथं इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस होते. काय होते? इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस होते, म्हणजे इलेक्ट्रोलाइट वगैरे इथं इलेक्ट्रोलाइट तयार होतो, आणि इलेक्ट्रोलाइट तयार झाल्यामुळे काय होतं माहितीये का, जे म्हणजे इथं केमिकल रिएक्शन व्हायला, म्हणजे केमिकल रिएक्शन होते. कशामुळे? डीसी सप्लायमुळे. का बरं? कारण इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसला आपल्याला फक्त आणि फक्त डीसी सप्लाय लागत असतो. हे आपण सेल अँड बॅटरीमध्ये सुद्धा शिकलो. मग इथं इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस होते, आणि या इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसमुळे काय होतं माहिती का, जेही आपण रेजिस्टन्स मेजर करणार आहे ना या अर्थ रेजिस्टन्सचा, ते याच्यामध्ये काय होतं शकतं, इंटरफेरन्स येऊ शकतो, आणि ही व्हॅल्यू चुकीची येते. मग त्याच्यासाठीच आपण काय करतो, फक्त आणि फक्त इथं कोणता सप्लाय वापरतो? एसी सप्लाय वापरतो. आणि एसी सप्लाय वापरल्यामुळे होतं काय माहितीये का, तुम्ही म्हणसाल सर मग याच्यामध्ये होत नाही का? काय होतं, एसी सप्लाय एका वेळेस पॉझिटिव्ह असतो आणि दुसऱ्या वेळेस तो निगेटिव्ह, म्हणजे डायरेक्शन चेंज करतो. आणि डायरेक्शन चेंज करतो म्हणून काय होतं, इथे केमिकल रिएक्शन म्हणजे केमिकल रिएक्शन होत नाही. आणि केमिकल रिएक्शन होत नाही म्हणून इथं काय होतं, फक्त आणि फक्त आपण एसी सप्लाय वापरतो. कशासाठी एसी सप्लाय वापरतो रे? टू मेजर द अर्थ रेजिस्टन्स इन अर्थ रेजिस्टन्स टेस्टर, किंवा अर्थ रेजिस्टन्स टेस्टर मध्ये आपण फक्त कोणता सप्लाय वापरत असतो? एसी सप्लाय वापरत असतो. ही गोष्ट लक्षात राहू द्या. मग बघा, रेग्युलेट द करंट रेग्युलेट करण्यासाठी नाही, इन्क्रीजिंग द व्होल्टेज ड्रॉपला इन्क्रीज करण्यासाठी सुद्धा नाही, डिक्रीजिंग द व्होल्टेज ड्रॉपला डिक्रीज करण्यासाठी कारण नाही, टू अवॉइड द इलेक्ट्रोलिटिक ईएमएफ इंटरफेरन्स, म्हणजे जो इलेक्ट्रोलिटिक प्रोसेसमुळे जो इथे ईएमएफ इंड्यूस होणार आहे, त्या ईएमएफ ना त्या इंटरफेरन्स क्रिएट करू नये म्हणून आपण काय वापरत असतो? एसी सप्लाय फक्त वापरत असतो. क्वेश्चन नंबर 4 बघा, व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड द व्होल्टेज ड्रॉप इन एसी सिंगल फेज वायरिंग सर्किट? त्यांनी काय विचारलं, सरळ सरळ काय विचारलं, की आपल्याला व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा. कशामधला रे व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा? सिंगल फेज वायरिंग सर्किटमध्ये. म्हणजे आता सिंगल फेज वायरिंग सर्किटमध्ये व्होल्टेज ड्रॉप किती राहणार? काय सांगितलं मी? व्होल्टेज ड्रॉप किती राहणार? आणि तुम्हाला हे माहित असेल की व्होल्टेज ड्रॉप व्हीडी इज इक्वल टू असतं आय आर म्हणजे करंट किती आणि रेजिस्टन्स किती, त्याच्यानुसार काय ठरत असतं? व्होल्टेज ड्रॉप ठरत असतो. आणि हा जनरलाइज फॉर्म्युला आपला ओम्स लॉ नुसार सांगितलेला म्हणा, किंवा आपण एसी ज्यावेळेस एसी थ्री फेज सर्किट, ज्यावेळेस थ्री फेज किंवा आपण एसी फंडामेंटल शिकलो त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला बघितला होता. तर सरळ सरळ फॉर्म्युला काय? व्होल्टेज ड्रॉप इज इक्वल टू आय इंटू आर. हा नाही का व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला आहे, म्हणून ऑप्शन नंबर काय राहणार? ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतो, व्हॉट इज द मॅक्झिमम परमिसिबल लोड ऑफ अ पॉवर सब सर्किट ऍज पर आयई रूल? आता दोन प्रकारचे सर्किट असतात बघा. सर्किट किती प्रकारचे असतात? दोन प्रकारचे. एक असतं पॉवर सब सर्किट, एक असतं पॉवर सर्किट, आणि दुसरं असतं लाइटनिंग सर्किट, ज्याला आपण लाईट सर्किट म्हणतो, किंवा ज्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल सर्किट असतं, जे 5 अँपियर 6 अँपियरचं सॉकेट, जे म्हणजे 6 अँपियर पर्यंत सर्किट नाही का, या सर्किटला आपण काय म्हणत असतो? 6 अँपियर पर्यंतचं, याला म्हणतो आपण नॉर्मल सर्किट किंवा लाईट सर्किट म्हणतो. आणि एक असतं पॉवर सर्किट. आता पॉवर सर्किट आपण कुठे वापरतो रे? तर पॉवर सर्किट वापरत असतो पण तुमच्या घरामध्ये एसी लावलेली आहे, तुमच्या घरामध्ये कूलर लावलेलं आहे, तुमच्या घरामध्ये गिझर लावणार आहे तुम्ही, किंवा तुमच्या घरामध्ये समोर चालून एखादं असं हेवी इक्विपमेंट लावणार आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला 16 अँपियरचं सॉकेट वापरावं लागतं. तुम्ही बघितलं असेल तर 16 अँपियरचं सर्किटच वापरावं लागतं तिथं. याचा वायर सुद्धा 2.5 mm चा वापरावा लागतो. इथं वायर तुम्ही 1-1.5 mm चा वापरला तरी चालतो. तर स्टँडर्ड आय रूल नुसार कसं आहे माहिती का, तुम्ही जर समजा एखादा बघा मेन डिस्ट्रीब्युशन बॉक्स असतो, आपण डिस्ट्रीब्युशन बॉक्स मधून काय करतो? वायर आणतो. तर जर तुम्ही असं पॉवर सर्किट बनवायचे असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त 2 पॉईंट एका पॉवर सर्किटवरती काढू शकता. किती सांगितलं मी? 2 पॉईंट, म्हणजे एका पॉवर सर्किट म्हणजे पॉवरच्या सर्किट पासून तुम्ही काय करू शकता? फक्त 2 पॉईंट काढू शकता. आणि जो लोड असतो ना, हा लोड असतो 3000 वॅट. किती वॅट पर्यंतचा लोड काढू शकता तुम्ही? एक तर 2 पॉईंट किंवा 3000 वॅट पर्यंतचा लोड तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता एका पॉवर सर्किटवरती. मग आता लाइटनिंग सर्किटवरती काय माहितीये का, मी काय सांगितलं, लाइटनिंग सर्किटवरती तुम्ही टोटल 10 पॉईंट काढू शकता. किती पॉईंट काढू शकता तुम्ही? 10 पॉईंट काढू शकता. आणि लोड किती कनेक्ट करू शकता? तर लोड किती? 800 वॅट पर्यंतचा लोड तुम्ही एका, म्हणजे टोटल विचारलं मी तुम्हाला, टोटल 10 पॉईंट आणि 800 वॅट पर्यंतचा मॅक्झिमम परमिसिबल लोड कशावरती काढू शकता? तुम्ही लाइटनिंग सर्किटवरती काढू शकता. आता प्रश्न आपल्याला काय विचारला, की पॉवर सर्किटमध्ये सब सर्किटमध्ये किती मॅक्झिमम किती परमिसिबल लोड आहे? तर मॅक्झिमम लोड किती परमिसिबल आहे? तर ऑप्शन नंबर बघा डी. मी आता सांगितलं मॅक्झिमम लोड किती परमिसिबल आहे? 3000 वॅट. हे जर का लाइटनिंग सर्किटसाठी विचारलं असतं तर 800 वॅट आलं असतं. किती पॉईंट विचारलं असतं तर पॉवर सर्किटसाठी 2 पॉईंट आणि लाइटनिंग सर्किटसाठी 10 पॉईंट आले असते. आणि हे प्रश्न तुम्हाला नाही का इथंच नाही तर समोर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न बघायला मिळतात. नंतरचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतो, विच लोकेशन ऑफ द सर्व्हिस कनेक्शन सप्लाय लीड्स टू कनेक्टेड द कंझ्युमर एंड? म्हणजे जो सर्व्हिस आपल्या बघा आपल्या घराजवळचा खांबा असतो का, तुम्ही हे तुमच्या घराजवळचा समजा खांबा आहे, इथून काय करतो 2 वायर, तुम्ही काय करता, एक सर्व्हिस वायर आणता.
मग सर्व्हिस वायर ज्यावेळेस खांब्यापासून आणतात त्यावेळेस त्यांचं म्हणणं की हा सर्वात पहिले कुठं कनेक्ट केला असतो. आता बघा सगळ्यात पहिले तुम्हालाही माहिती आहे की जसं आलो तसं काय जो तुमचा एनर्जी मीटर असतो, एनर्जी मीटरमध्ये दोन वायर काय करतात, एनर्जी मीटरमध्ये जातात आणि इथून दोन वायर काय करतात तुम्ही बाहेर काढता. मग इथून दोन वायर बाहेर काढल्यानंतर तुम्ही कुठे देता, इथं फ्यूज बॉक्स असेल तर फ्यूज बॉक्सला देता आणि फ्यूज बॉक्स मधून तू कुठे जातो, पुन्हा आयसीडीपी वगैरे असेल तर आयसीडीपीला जातो आणि नंतर तुमचा जातो एमसीबी डिस्ट्रीब्युशन बॉक्सला. कुठे जातो, एमसीबी डिस्ट्रीब्युशन बॉक्सला. म्हणजे सर्वात आधी तो मीटरला येणार, मीटरमधनं फ्यूज बॉक्समध्ये जाणार, फ्यूज बॉक्स मधून आयसीडीपी किंवा आयसीडीपीच्या आधी फ्यूज बॉक्स किंवा फ्यूज बॉक्स आयसीडीपी, आयसीडीपी नंतर कुठे जातो एमसीबी बॉक्समध्ये. आता आयसीडीपी कोणी लावत नाही तर सरळ सरळ फ्यूज बॉक्स मधून एमसीबी बॉक्समध्ये जातो आणि नंतर तो तुमच्या घरामध्ये जातो. यांनी प्रश्न काय विचारला आहे की खांब्यावरून आल्यानंतर काय सांगितलं मी, द सर्व्हिस कनेक्शन सप्लाय लीड्स टू बी द कनेक्टेड ऍट अ कंझ्युमर एंड. मग कंझ्युमरच्या मेन बोर्डमध्ये सर्वात पहिले कुठे जातो, तो जात असतो एनर्जी मीटरमध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर सी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. बघा अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतो, व्हॉट इज अ टाइप ऑफ टेस्ट इन अ डोमेस्टिक वायरिंग इन्स्टॉलेशन. आता ही जी टेस्ट दाखवलेली ना, ही टेस्ट डोमेस्टिक वायरिंग इन्स्टॉलेशन करताना आपण म्हणजे ही नेमकी कोणती करतो. आता याच्यात काय असतं माहिती आहे का, ज्यावेळेसही आता स्टँडर्ड मेथड सांगतो मी तुम्हाला, ज्यावेळेसही तुम्ही काय करता, सगळी तुमच्या घरातली वायरिंग कंप्लीट होते. वायरिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काही टेस्ट घ्यावं लागतात. आता टेस्ट घ्यावं लागतात म्हणजे काय की तुम्हाला सगळ्यात पहिले कंटिन्युटी टेस्ट घ्यावं लागते, कंडक्टर व्यवस्थित आहे का. नंतर दुसरे घ्यावं लागते अर्थ रेजिस्टन्स टेस्ट किंवा इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट आपण ज्याला म्हणतो. म्हणजे तुमच्या घरातला एखादा कंडक्टर अर्थिंग तर नाही झालेला आहे. मग ह्या सगळ्या टेस्ट घ्यावं लागतात आणि सोबत सोबत ज्यावेळेस आपण पोलॅरिटी टेस्ट सुद्धा घेत असतो, ह्या घ्यायला पाहिजे असतात. पण आता काय असतं म्हणजे आपले इलेक्ट्रिशियन वगैरे कोणी घेत नाही. मग ही जी टेस्ट तुम्हाला दिसत आहे ना, तर या टेस्टमध्ये बघा इथं नाही काही सगळ्या सर्किटला काय केलेलं आहे, एक टेस्ट लॅम्प सोबत एक सर्किट, या सर्किटला काय केलंय टेस्ट लॅम्प सोबत कनेक्ट केलेलं आहे आणि हा टेस्ट लॅम्प बघा मेन जो आपला एक ऑन म्हणजे स्विच आहे ना, या स्विच बॉक्समध्ये कनेक्ट केलेला आहे. तर ही टेस्ट कशासाठी घेतल्या, डायरेक्ट लक्षात राहू द्या, ही जी टेस्ट आहे ना, ही टेस्ट कंडक्ट केली जात असते तुमच्या घरातली. म्हणजे पोलॅरिटी टेस्ट, म्हणजे याला आपण काय म्हणतो पोलॅरिटी टेस्ट असं म्हणत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर ए राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. एक्सप्लेन करायला वेळ लागेल म्हणून डायरेक्ट क्वेश्चन नाही का, लक्षात राहू दे ऑप्शन नंबर याचं उत्तर आहे. नंतर बघा, व्हॉट इज अ परमिसिबल लिकेज करंट इन अ डोमेस्टिक वायरिंग इन्स्टॉलेशन. म्हणजे डोमेस्टिक वायरिंग इन्स्टॉलेशन मध्ये परमिसिबल लिकेज करंट किती असतो. आता कसं आहे माहितीये का, लिकेज करंट म्हणजे काय माहितीये का, जो करंट समजा तुमच्या घरात आला आणि बघा तुम्ही वापरणं एखाद्या इक्विपमेंटला दिला आणि इक्विपमेंट तो वापरला ठीक आहे, पण काही करंट काय असतो इक्विपमेंटच्या बॉडीमधून म्हणा किंवा कधी कधी अर्थ कंडक्टर तुमचा कुठे चालला तुमच्या खाली, म्हणजे अचानक म्हणजे तुमचा फेज कंडक्टर अर्थिंग सोबत टच झाला किंवा फेज कंडक्टर तुमचा काय झाला ग्राउंड झाला किंवा फेज कंडक्टर तुमच्या एखाद्या इक्विपमेंटच्या बॉडीमुळे आल्यामुळे का तिथं अर्थ होतो. मग त्यांचं म्हणणं काय, आता हे बघा जर असा झाला तर म्हणजे नुकसान येणार त्याच्यात. तर मग मॅक्झिमम म्हणजे ते स्टँडर्ड रूल नुसार नाही का किती परमिसिबल आहे, म्हणजे लिकेज करंट किती व्हायला पाहिजे. तर जेवढ्याही तुमच्या घरात फुल लोड करंट असेल ना, फुल लोड म्हणजे तुमच्या घरातला जेवढाही फुल लोड करंट असेल त्याच्या 1/5000 टाइम, 1/5000 टाइम एवढा करंट तुमचा काय होईल लिकेज झालेला चालतो. म्हणजे एवढा परमिसिबल आहे. याच्यावरती जर झाला तर काय होऊ शकतं की म्हणजे तुम्ही काय म्हणजे नियमात बसत नाही किंवा नियम काय सांगतो की 1/5000 मल्टिप्लाय बाय आय फुल लोड. जेवढाही तुमच्या घरातला फुल लोड करंट आहे तेवढ्याला 1/5000 मल्टिप्लाय करा, तेवढाच करंट काय तुमचा परमिसिबल आहे. काय डोमेस्टिक वायरिंग इन्स्टॉलेशन मध्ये परमिसिबल लिकेज करंट आहे तेवढं. म्हणजे मी काय सांगितलं 1/5000 अपॉन फुल लोड करंट. म्हणजे ऑप्शन नंबर काय राहणार डी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर. आणि हे सुद्धा काय डायरेक्ट पाठच करायचंय. नंतर बघा क्वेश्चन नंबर काय म्हणतो, क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतो, विच फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट द डायव्हर्सिटी फॅक्टर. आता डायव्हर्सिटी फॅक्टरचे नाही का तसे दोन फॉर्म्युले येतात. ज्या वेळेस तुम्ही आपण डायव्हर्सिटी फॅक्टर सेकंड इयरला तुम्ही काय करणार, म्हणजे आता हे आयटीआत नाही बहुतेक पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सांगतो मी तुम्हाला. डायव्हर्सिटी फॅक्टर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर, लोड फॅक्टर असतं, मॅक्झिमम डिमांड फॅक्टर असतं, प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर असतं. आता हे नाही का इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन मध्ये येतं. त्यावेळेस डायव्हर्सिटी फॅक्टर जो असतो ना तो सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड अपॉन मॅक्झिमम डिमांड ऑन पॉवर स्टेशन असा फॉर्म्युला असतो. पण इथं आपल्याला नाही का घरच्या म्हणजे याच्या वायरिंग बद्दल विचारलं तर मग इथं जो डायव्हर्सिटी फॅक्टरचा फॉर्म्युला बनणार बघा, आपण काय म्हणतो डायव्हर्सिटी फॅक्टर. डायव्हर्सिटी फॅक्टर म्हणजे काय असतं बघा, मिनिमम ऍक्च्युअल लोड. तुम्ही नेमकं तुमच्या याच्यामध्ये काय मिनिमम ऍक्च्युअल लोड, मिनिमम ऍक्च्युअल लोड अपॉन बघा इथे काय म्हणतो इन्स्टॉल लोड किती तुमच्या घरातला, इन्स्टॉल लोड. आता हा फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात राहू द्या सारखं. डायव्हर्सिटी फॅक्टर म्हणजे काय असतं, मिनिमम ऍक्च्युअल लोड किती तुमच्या घरामध्ये की आणि इन्स्टॉल लोड म्हणजे बघा सगळे जेवढे इक्विपमेंट तुम्ही कनेक्ट केलेले त्याला म्हणतो आपण इन्स्टॉल लोड. पण मिनिमम ऍक्च्युअल लोड म्हणजे ऍट मला सांगा तुम्ही सगळे इन्स्ट्रुमेंट आपण एक सोबत चालवतो का. आपल्या घरामध्ये टीव्ही असते, आपल्या घरामध्ये 10 लाईट बसवलेले समजा, 2 फॅन आहेत, फ्रीज आहे, कूलर आहे. मग मला सांगा आपण सगळ्या गोष्टी ऍट अ टाइम चालवत नाही. कधी टीव्ही बंद राहते, फ्रीज चालू राहतं, कधी 10 लाईट पैकी फक्त 2 लाईट चालू राहतात. मग त्याच्यात बघा ऍक्च्युअल लोड किती चालू आहे, सोबत तुमच्या घरामध्ये टोटल इन्स्टॉल लोड किती, म्हणजे किती लाईट किती फॅन आहे सगळं इन्स्टॉल लोड म्हणतो. तर याचा जो रेशो असतो याला म्हणतो आपण डायव्हर्सिटी फॅक्टर. आणि आपल्याला तेच विचारलं बघा, मिनिमम ऍक्च्युअल लोड
मिनिमम इन्स्टॉल लोड अपॉन मॅक्झिमम डिमांड नाही, मिनिमम ऍक्च्युअल लोड अपॉन इन्स्टॉल लोड, म्हणजे ऑप्शन नंबर सी करणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हा सुद्धा एक फॉर्म्युला आहे जो तुम्हाला काय करायचं, पाठच करायचा आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 10 काय म्हणतो, विच इन्स्ट्रुमेंट यूज टू टेस्ट द न्यू डोमेस्टिक वायरिंग इन्स्टॉलेशन. मी तुम्हाला आता सांगितलं होतं की जी नवीन आपण डोमेस्टिक वायरिंग इन्स्टॉल करतो त्या याच्यामध्ये आपण काय करतो, अर्थ रेजिस्टन्स टेस्ट का म्हणजे त्याला इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट म्हणतो, इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट करतो. मग इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट करणं म्हणजे काय रे, की तुमचा कंडक्टर आहे ना, कंडक्टरच्या वरती इन्सुलेशन चांगलं आहे का, म्हणजे त्याची क्वालिटी, इन्सुलेशनची क्वालिटी कशी आहे. कधी कधी समजा जर का इन्सुलेशन खराब असलं तर तो तार काय शकतो, ग्राउंड होऊ शकतो, म्हणजे जर का भीतीला लागला, भीतीला करंट येऊन काय होऊ शकतो, तुमचा करंट लीक होऊ शकतो. मग याच्यासाठी नाही का इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट घेत असतो आपण. आणि नवीन जी इन्सुलेशन रेजिस्टन्सचे ज्या डिव्हाइसने घेतो त्याला आपण काय म्हणतो असतो, मेगर म्हणतो. मेगर असा एक डिव्हाइस आहे की ज्या डिव्हाइसने आपण काय करतो, इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट घेतो, की जेव्हा हाय व्हॅल्यूचा रेजिस्टन्स जर आपल्याला मेजर करायचं असेल तर आपण मेगर डिव्हाइस वापरत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बघा. नंतर क्वेश्चन नंबर 11, व्हॉट इज द टाइप ऑफ टेस्ट इन अ वायरिंग इन्स्टॉलेशन. या वायरिंग इन्स्टॉलेशन मध्ये जी टेस्ट दिलेली या टेस्टचा नेमका टाईप कोणता आहे. आता बघा ही सुद्धा इमेज डायरेक्ट काय याच्यात बघा, तुम्हाला जर इथं दिसत असेल या दोन कंडक्टरला आपण एका डिव्हाइसच्या सहाय्याने काय करलो, इथं अर्थ केलेला आहे आणि आपण इथं टेस्ट करत आहे. मग हे टेस्ट कशाची असते माहिती आहे का, जे या दोन वायरमध्ये इन्सुलेशन कसं आहे, म्हणजे इन्सुलेशन टेस्ट बिटवीन द कंडक्टर अँड अर्थ, म्हणजे ह्या ज्या कंडक्टर आहेत ना, या कंडक्टरमध्ये इन्सुलेशन कसं आहे आणि या कंडक्टर आणि अर्थमध्ये इन्सुलेशन कसं आहे हे चेक करण्यासाठी आपण ही टेस्ट वापरत असतो. ही सुद्धा डायरेक्ट सध्या डायग्राम कशी लक्षात राहू द्या, की जर अशी डायग्राम तुम्हाला दिसली तर ऑप्शन नंबर डी काय, इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट बिटवीन टू कंडक्टर अँड अर्थ, म्हणजे ऑप्शन नंबर डी करणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. नंतरचा प्रश्न बघा, व्हेअर द सिस्टम अर्थिंग इज डन. आता अर्थिंगचे नाही का मुख्यतः म्हणजे टाईप सोडून त्याच्यात नाही का दोन टाईप पडतात. एक असते इक्विपमेंट अर्थ, इक्विपमेंट अर्थिंग, एक असते इक्विपमेंट अर्थिंग आणि बघा ही झाली पहिली. आणि दुसरी असते बघा सिस्टम अर्थिंग. दुसरी कशी असते, सिस्टम अर्थिंग. आता नावात आहे बघा त्याच्या इक्विपमेंट अर्थिंग म्हणजे काय रे, की जर समजा तुम्ही एखादा पर्टिक्युलर इक्विपमेंट अर्थ केला, फॉर एक्झाम्पल सांगतो, आपल्या घरामधलं फ्रीज आहे, या फ्रीजला आपण अर्थिंग केली, बरोबर आहे. आपण आपल्या घरामध्ये फ्रीजला अर्थ केली, परत आपल्या घरामध्ये एखादं कूलर आहे त्या कूलरला अर्थिंग प्रोव्हाइड केली, परत आपल्या घरामध्ये समजा एखादा गिझर आहे त्या गिझरला काय केलं आपण, अर्थिंग प्रोव्हाइड केली. म्हणजे सेपरेट इक्विपमेंटला अर्थिंग प्रोव्हाइड केली. तर याला म्हणजे पूर्ण घराला इक्विपमेंट अर्थिंग करतो का, म्हणजे घरात पूर्ण घराला अर्थिंग करायची गरज असते का, नाही. तर काही इक्विपमेंटला ज्यावेळेस अर्थ करतो त्याला म्हणतो आपण इक्विपमेंट अर्थिंग. जर तुम्ही समजा एखाद्या पूर्णच्या पूर्ण सिस्टमलाच अर्थ करत असेल, आता पूर्णच्या पूर्ण सिस्टम फॉर एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, की जसं आपल्या इथे जनरेटिंग स्टेशन असतात, आपल्यामध्ये सबस्टेशन असतात, त्या सबस्टेशन मध्ये जेवढेही इक्विपमेंट तुम्हाला सबस्टेशन मध्ये दिसतात ना, त्या सगळ्या इक्विपमेंटला एक सोबत अर्थिंग केलेलं असतं. आणि त्या म्हणजे जसं आपल्या घरामध्ये आपण एकच कंडक्टर देतो ना अर्थिंगचा पूर्ण, तर तिथं तसं नसतं. काय केलं असतं म्हणजे अशी खाली ज्यावेळेस सबस्टेशन तयार होतं ना, सबस्टेशन असो किंवा जेही जनरेटिंग स्टेशन असो, असे काय करतात, नंबर ऑफ कंडक्टर एकत्र करून खाली काय करतात, जाळी बनवतात आणि या सगळ्या जाळीला काय करतात, वरची जेवढेही त्याच्यावरती इन्स्ट्रुमेंट राहणार आहे त्या सगळे इक्विपमेंट काय करतात, त्या जाळीला अर्थ कनेक्ट करतात. मग या सगळ्या प्रोसेसला सगळ्या पूर्ण सिस्टमला एक सोबत अर्थ करणं त्याला आपण म्हणतो सिस्टम अर्थिंग. आणि ज्यावेळेस आपण पूर्ण सिस्टमला अर्थ करतो म्हणजे सिस्टम अर्थिंग असते, ही सिस्टम अर्थिंग मेनली कुठे बघायला मिळते, आपल्या सबस्टेशन मध्ये बघायला मिळते, आपल्या जनरेटिंग स्टेशन मध्ये बघायला मिळते. तर मग इथे त्यांनी ते चित्र की सिस्टम अर्थिंग आपण नेमकं कुठे वापरतो, तर बघा जनरेटिंग स्टेशन, ऑप्शन नंबर एच या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. बाकी जर तुम्ही इलेक्ट्रोप्लेटिंग इन्स्टॉलेशन, इलेक्ट्रोप्लेटिंग बघितलं असेल तुम्ही, इलेक्ट्रोप्लेटिंग डिव्हाइस असतो, मशीन असते, त्या मशीनला अर्थ करणं हे झालं इक्विपमेंट अर्थिंग मध्ये. स्मॉल इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन, छोट्या इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन मध्ये इक्विपमेंट अर्थ करतो आपण, पूर्ण सिस्टमला अर्थ करत नाही. आणि डोमेस्टिक वायरिंग इन्स्टॉलेशन म्हणजे मी आताच सांगितलं, आपल्या घरगुती वायरिंग मध्ये सुद्धा आपण काय करतो, इक्विपमेंट अर्थिंग वापरत असतो. म्हणजे फक्त या जनरेटिंग स्टेशन एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी आपण सिस्टम अर्थिंग वापरतो, म्हणजेच पूर्णच्या पूर्ण सिस्टमला काय करत असतो, अर्थिंग करत असतो. नंतर बघा क्वेश्चन नंबर 13, व्हॉट इज अ टेस्ट टू बी कॅरीड आउट बाय युजिंग मेगर. मी आताच तुम्हाला सांगितलं की मेगरच्या सहाय्याने आपण कोणत्या प्रकारची टेस्ट घेत असतो, तर मेगरच्या सहाय्याने आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट घेतो. मग बघा पोलॅरिटी टेस्ट घेतो का, नाही, इथे घेत असतो आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट, म्हणजे ऑप्शन नंबर बी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. याच्यात काही म्हणजे काय एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये, की फक्त एवढं लक्षात ठेवा की मेगर हा डिव्हाइस असा आहे की ज्या डिव्हाइसने आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट घेतो किंवा हाय व्हॅल्यूचा रेजिस्टन्स आपण काय करत असतो, मेजर करत असतो. क्वेश्चन नंबर 14 बघा, व्हॉट इज द रिझन ऑफ लॅम्प ग्लोईंग डीम अँड मोटर रनिंग स्लो इन अ डोमेस्टिक वायरिंग सर्किट. यांनी काय विचारलं आपल्याला, की आपल्या घरामध्ये समजा आपलं, एक मिनिट, बघा क्वेश्चन मध्ये काय विचारलं, की काय झालं, लॅम्प काय होऊन राहिला, ग्लो होऊन राहिला. कसा ग्लो होऊन राहिला, डीम ग्लो होते आणि मोटर पण काय होते, रनिंग स्लो. म्हणजे तुमच्या घरामध्ये मोटर नाही का स्लो रनिंग होऊन राहिली आणि लॅम्प पण काय होते, डीम ग्लो होते. याच्या मागचं कारण काय,
जर पहिलं कारण बघितलं तुम्ही, ओपन सर्किट आणि न्यूट्रल वायर. जर समजा बघा एखाद्या इक्विपमेंटला जर का चालवायचं असेल तर त्याला फेज आणि न्यूट्रल दोन्ही लागतं. जर तुमचा न्यूट्रल मध्येच जर का ओपन झाला तिथून सर्किट कंप्लीट होणार नाही, आणि सर्किट कंप्लीट झालं नाही तर तुमचं इक्विपमेंट कसाच चालणार नाही. म्हणजे डीमला चालायचं सोडा, तो चालणारच नाही. डीम सांगतो मी कारण काय येतं, पण पहिल्या कंडिशनमध्ये तुमचं इक्विपमेंट चालणार नाही. शॉर्ट सर्किट बिटवीन कंडक्टर्स, म्हणजे जर का दोन कंडक्टर मध्ये शॉर्ट सर्किट झाला, शॉर्ट सर्किट झाल्यानंतर करंट एवढा जास्त वाढतो की शॉर्ट सर्किट झाल्यामुळे एमसीबी ट्रिप होते, घरातला फ्यूज काय होतो, ट्रिप होतो. शॉर्ट सर्किट झाला तर सप्लाय पण कम्प्लिटली काय होतो, बंद होतो, डीम व्हायचा प्रश्नच नाही. नंतर क्वेश्चन नंबर 3 बघा, हाय व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स फॉल्ट. आणि क्वेश्चन 4 काय म्हणतो, ओपन सर्किट इन अर्थ कंडक्टर. आता मला सांगा, इक्विपमेंटला चालायसाठी आपल्याला फेज आणि न्यूट्रल लागतो. अर्थ लागतो का रे? अर्थ आपण इक्विपमेंटच्या प्रोटेक्शनसाठी वापरत असतो, म्हणून अर्थ कंडक्टर ओपन जरी झाला तरी या इक्विपमेंटवरती इफेक्ट होत नाही. मग आता आपला क्वेश्चन ऑप्शन उरला बघा, हाय व्हॅल्यू सिरीज रेजिस्टन्स फॉल्ट. आता हाय व्हॅल्यू सिरीज रेजिस्टन्स फॉल्ट म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. बघा समजा आता इथं काय फेज कंडक्टर आहे, आणि ज्यावेळेस आता तुम्ही जर बघितलं असतं तर काय होतं, फेज कंडक्टर समजा काय झाला, थोडा ओपन झाला म्हणजे काय झालं, लूज कनेक्शन झालं. आणि इथं काय झालं की पूर्ण कंडक्टर नाही तुटला, पण जसं तुम्ही बघितलं असेल मल्टिपल स्ट्रँड असतात, त्याच्यातले काही स्ट्रँड तुटले आणि थोडा काहीतरी फक्त किंचित काहीतरी कंडक्टर जुडलेला आहे, बाकी कंडक्टर तुटला. मग कंडक्टर तुटला म्हणजे इथं थोडं सर्किट काय झालं, ओपन झालं. आणि सर्किट ओपन झालं पण पूर्ण झालं का नाही झालं, आणि ओपन झालं म्हणजे इथं काय झालं, रेजिस्टन्स वाढत असतो. म्हणजे इथं काय झालं, आपला रेजिस्टन्स वाढला. आणि सोबत काय होतं, जर समजा एखाद्या कंडक्टरवरती काय झालं, जंग चढला, एकदम जंग चढल्यामुळे सुद्धा काय होतं की जंग चढल्यामुळे तिथं म्हणजे जो करंट फ्लो व्हायला पाहिजे तेवढा करंट फ्लो होत नाही, म्हणजेच तिचा रेजिस्टन्स काय होतो, हाय रेजिस्टन्स डेव्हलप होतो त्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा. आणि याच म्हणजे हा रेजिस्टन्स कशामध्ये आला रे, आपल्या फेज सर्किटमध्ये आला, फेजच्या सिरीजमध्ये आला, म्हणून याला आपण काय म्हणत असतो, हाय व्हॅल्यू सिरीज रेजिस्टन्स फॉल्ट. म्हणजे ज्या वेळेसही हाय व्हॅल्यू सिरीज रेजिस्टन्स फॉल्ट येतो त्यावेळेस तुमच्या घरातले इक्विपमेंट जे एक तर कमी डीम लागायला लागतात, किंवा एक तर म्हणजे खूप डीम लागतात, आणि मोटर पण काय होते, कमी स्पीडनं फिरते. हा सगळ्याचा सगळा फॉल्ट होत असतो हाय व्हॅल्यू सिरीज रेजिस्टन्स फॉल्टमुळे. आणि सिरीज रेजिस्टन्स हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स फॉल्ट केव्हा होतो, तुमचा कंडक्टर पूर्ण ओपन नसतो, काहीतरी थोड्या प्रमाणात ओपन राहतो, किंवा त्याच्यावर जंग वगैरे चढतो, म्हणून असा फॉल्ट होत असतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार ऑप्शन नंबर काय, ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा, अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये टोटल 14 क्वेश्चन डिस्कस केले. हे सगळेच्या सगळे क्वेश्चन सीबीटीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. तसंच या टॉपिकवरती अजून मी जो दुसरा पार्ट घेणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक 14 ते 15 प्रश्न आहेत. हे म्हणजे या 30 प्रश्नापैकी तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच मॅक्झिमम प्रश्न बघायला मिळतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ अजून बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करून ठेवा, आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या इलेक्ट्रिशियनच्या फर्स्ट इयरवाल्या मित्रांना, जेही सध्या सीबीटी एक्झामची तयारी करतात. धन्यवाद.